राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत गोंदियात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडाची समस्या येत असल्यानं शिवभोजन ॲप मागील काही दिवसांपासून बरोबर काम करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। त्यामुळे केंद्र चालकांना नियमित काम करता येत नसून लाभार्थ्यांनाही वेळेत भोजन मिळत नाही, तर भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना 30 ते 50 मिनिटं प्रतीक्षा करावी लागते। तर यामुळे उशीर होत असल्यानं अनेक जण भोजन न करता निघून जातात। शिवभोजन योजना राज्य सरकारनं गरीब, गरजू, श्रमिक आणि बेरोजगारांसाठी अत्यल्प दरात सकस आणि पोषणमूल्ययुक्त भोजन पुरविण्याच्या उद्देशानं सुरू केली। या योजनेअंतर्गत दररोज गरजू नागरिकांना केवळ 10 रुपयात जेवण पुरविलं जातं। राज्य शासनानं या योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि नियमित निरीक्षणासाठी खास शिवभोजन ॲपची निर्मिती केली। या ॲपद्वारे लाभार्थ्यांचे फोटो काढून नोंदणी केली जाते। यामुळे जेवण करणाऱ्यांची संख्या, वितरण वेळ, केंद्रस्थान, QR कोड स्कॅनिंग आणि योजनेचा अहवाल या सर्व बाबी एकाच माध्यमातून केल्या जातात। परंतु सध्याच्या या ॲपमध्ये बिघाड झाल्यामुळे ही यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे। मागील काही दिवसांपासून शिवभोजन ॲपमध्ये सतत लॉगिंग समस्या, सर्व्हर डाऊन, QR कोड स्कॅन न होणं, रिपोर्ट सबमिट न होणं अशा अनेक अडचणी येत आहेत। या त्रुटींमुळे केंद्र चालकांच्या कामावर थेट परिणाम असून दररोजचे रिपोर्ट्स थकले जात आहेत। तसेच लाभार्थ्यांची अपूर्ण माहिती राहत असून अनुदान प्रक्रियेत विलंब होत आहे, तर अनेक जण भोजन न करता निघून जात आहेत। त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक यांची दररोजचे भोजन करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे। तर शासनानं याकडे लक्ष देत या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांसह शिवभोजन करणारे लाभार्थीही करत आहेत। मी शिवभोजन जिथं आपला महाराष्ट्र शासनाने जे सुरू केलं आहे, शिवभोजनचे 10 रुपयामध्ये ताट भेटते। मी तर आलो जेवण करायसाठी, पण 1 तासापासून बसलो तर लॉगिंग काही होऊन नाही राहिली आणि मला खूप माझ्या एक अर्जंट कामानं जायचं होतं। त्याच्यानंतर एका लॉगिंगला कमीत कमी अर्धा 1 तास लागते। तर कमीत कमी शासनाने ज्या प्रकारानं हे ताट सुरू केलं आहे त्याच प्रकारानं लॉगिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। कोणाची लॉगिंग होते आणि कोणाची लॉगिंग नाही होत। आता शिवथालीचे संचालक मालक हे कशा पद्धतीने काम करेल आणि जे शासनाची योजना आहे त्याचा गोरगरिबाले किती का लाभ कसा मिळेल हे सर्वात मोठी पाहण्याची गोष्ट आहे। तर शासनानं लॉगिंगकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन जाणं हे सुरळीत काम केलं पाहिजे। मी बाहेर हॉटेल विचारला आणि त्या एका सज्जन पुरुषाने सांगितलं म्हणे शिवभोजन चांगलं मिळतं आहे। तर म्हटलं पहिल्यांदा आपणही स्वाद घ्यावा आणि जर चांगलं मिळत असेल तर अशा प्रकारची सेंटर आणखी उघडले पाहिजेत आणि जे इंटरनेट जर फोटो जर काही लॉगिंगचे ज्या समस्या असतील त्या सुटल्या तर कदाचित लोक थांबणार नाहीत आणि वेळेवर जेवण मिळून वेळेवर जातील। किती वेळ झाला तुम्हाला इथे लॉगिंग? मला 10 मिनिटं झाले वेट करत आहोत आणि जर उशीर झाल्यामुळे काय व्यक्ती सहसा रिस्पॉन्स देत नाही। मग बहुतांश बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट आहे का समस्या नेट वगैरेचं एरर वगैरे ह्या समस्या कंटिन्यू येत असतात, त्यामुळे लोक मग थोडंसं त्याला रिस्पॉन्स देत नाहीत। सुरुवात चांगली आहे, जशी सुरुवातीला जसं झुणका भाकर होती, त्यानंतर शिवभोजन योजना शासनाची एकदम चांगली आहे, पण त्याला ज्या पद्धतीनं नेट किंवा आणखी वाव मिळाला पाहिजे तशा पद्धतीने भेटलं पाहिजे आणि अशा प्रकारचे अनेक सेंटर थोडी फ्रंट रोडवरती राहिले तर मला वाटते सर्वसामान्यांच्या सोयीसाठी होईल आणि गोरगरिबांसाठी तर आणखी खूप चांगला फायदेशीर राहील। पहले तो आता था तो यानी 5-10 मिनट में यानी खाना वगैरह खा के यानी चल जाता था, पर अभी ये प्रॉब्लम हो रही है कि जो फ़ोटोज़ ले रहे हैं मोबाइल से तो अपलोड होने के लिए वो टाइम ले रहा है कि आधा घंटा हमको यहाँ पे वेट करना पड़ता है और आधा घंटे से ज़्यादा भी यानी टाइम लग जाता है। और मैं एक स्टूडेंट हूँ और यानी मेरी कोचिंग जाने के लिए फिर उधर लेट हो जाता है, इसलिए शासन ने इसके ऊपर कोई उपाय योजना करना चाहिए। हमारे यहाँ शिवभोजन करने के लिए जो लोग आते थे, जो भारी संख्या में 11 बजे से जो भीड़ लग जाती थी और हम उन्हें हर शिवभोजन करने वाले को 5-10 मिनट में जो भोजन उपलब्ध कराते थे, आज फ़ोटो में लॉगिंग ना होने की वजह से या फ़ोटो में नेटवर्क कनेक्शन एरर आने की वजह से काफ़ी मात्रा में लोगों को निराश होकर यहाँ से जाना पड़ता है और उस कारण शिवभोजन संचालकों को भी भारी संख्या में नुकसान उठाना पड़ रहा है, क्योंकि एक ही फ़ोटो बार बार रीअपलोड होने के कारण उससे
हमारे जो आने वाले जो बिल है उसमें भी बाद में शासन उस बिल एक फ़ोटो अगर डबल आती है तो उसे काट देता है। तो इसमें आज हम शिव भोजन संचालक की कोई किसी भी प्रकार की कोई गलती नहीं है। इसमें गलती एप्लीकेशन की है और सिर्फ एप्लीकेशन की है। तो मेरी शासन से विनती है कि इस विषय को गंभीरता से लेते हुए इस विषय में कोई ना कोई मार्ग निकाले और जल्दी इस प्रॉब्लम को सॉल्व किया जाए। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।